परवा एका इंस्टाग्रामवर 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्याने लग्न केलं. मुलगा जरा सावळा होता. कमेंट्स यायला लागल्या, गव्हर्नमेंट जॉब का कमाल है बाबू भैया. शेवटी त्या पोराला येऊन सांगावं लागलं, बाबा 11 वर्ष जुनी इन्व्हेस्टमेंट आहे माझी, मी अजून पण प्रायव्हेट जॉब करतो. आणि हा आता नवीन एक ट्रेंड आहे, अरेंज मॅरेज वाले कपल का प्री वेडिंग करतात मला कळत नाही. काल भेटलेले तुम्ही, कालपर्यंत पोरगी नाही म्हणत होती त्या पोराशी लग्न करायला, आणि मग आता प्री वेडिंग करता आणि मग गाणं टाकता, सुख कळले कळले. अगं बाई, कुठलं सुख कळलं तुला? कालपर्यंत नाही म्हणत होती ना तू. आणि मग स्टेटसवर दिसणारी ही लोक खरंच त्यांच्या खऱ्या आयुष्यात इतकी सुखी असतात का? परवा पुण्यामध्ये माझा एक वकील मित्र भेटला. तो सांगत होता की सध्या क्रिमिनल लॉयर्स पेक्षा डिवोर्स लॉयर्स जास्त कमवतात. कुठेतरी याचं कारण सोशल मीडिया आहेच ना. आपण काय देतोय या समाजाला? या तानिया मित्तल जी मिठाई खाण्यासाठी दुबईला जाते, बिग बॉस आय थिंक तुमची पिढी नसेल बघत, पण बिग बॉस सारखा एक जुन्या काळात आपल्या एकत्रित कुटुंब असताना जशी भांडणं चालायची तशी भांडणं बघण्यासाठी एक सिरियल येते बिग बॉस नावाची. त्याच्यामधली एक मुलगी आहे तानिया मित्तल, जी मिठाई खाण्यासाठी दुबईला जाते आणि तिच्यासारखं बनण्यासाठी तिच्यापासून इन्फ्लुएन्स होऊन आपल्या समाजातल्या मुली नाही ते प्रकार करतात. आणि सूरज चव्हाण सारखा मुलगा जर तुमचा आयडॉल असेल तर आपला देश झापूक झुपूकच करणार आहे. हजारो वर्ष, लाखो वर्ष म्हणता येते, आणि हजारो पिढ्या खपून ही समाज व्यवस्था बनवली आपण. केवळ 2-4 माध्यमं या समाज व्यवस्थेला खराब करतात आणि आपण त्याचे भागीदार बनतोय. आपण याचा विचार केला पाहिजे. महिलांना म्हणेल की चूल आणि मूलच्या बाहेर आपण निघालो व्यक्तिमत्व विकासासाठी, सोशल मीडिया पर्यंत आणि त्या ब्युटी स्टँडर्ड्स मध्ये बसण्यासाठी नाही. खूप जास्त बोलून, खूप भडीमार करून, खूप ज्ञान पसरण्यापेक्षा एकच वाक्यात दुष्यंत कुमारांच्या एका शेरमध्ये याचं उत्तर दे कि ज्यादा मर्दाने मर्दों ने और औरतों ने सारा लेखा खराब कर रखा है. ज्यादा मर्दाने मर्दों ने और औरतों ने सारा